बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद येथील भाजपाचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी यासाठी संपूर्ण न्याय कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आज बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो मी सध्या जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते आणि जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे जे चालक आहेत पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि तो मृत्यू नसून त्यांची हत्या झालेली आहे असा आरोप त्यांच्या पत्नीने म्हणजे सुनीता देशमुख यांनी या ठिकाणी केलेला आहे। सोबतच जे त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी यासाठी न्याय हक्क कृती समितीने आज संपूर्ण जळगाव जामोद शहर या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांनी सुद्धा संपूर्ण जळगाव जामोद शहर स्वतःहून बंद ठेवलेला आहे, त्याला पाठिंबा दिलेला आहे। दुसरीकडे पाहिलं तर जळगाव जामोदचे जे आमदार आहेत संजय कुटे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि त्यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी सभागृहात केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आज सीआयडी चौकशी व्हावी, पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी यासाठी संपूर्ण जळगाव जामोद शहर या ठिकाणी बंद ठेवण्यात आले। व्यापारी लोकांकडून सुद्धा व्यावसायिकांकडून सुद्धा या ठिकाणी या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि आज सकाळपासून संपूर्ण जळगाव जामोद शहर बंद ठेवलेला आहे, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।